उल्हासनगर महानगरपालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग हा नेहमीच वादग्रस्त राहिलेला असून हा विभाग शहरातील रस्त्याचं काम झालं नाही तरीही ठेकेदाराला बिल अदा करण्यात पुढे असतो असे अनेक प्रकारांमधनं सिद्ध झालंय। दरम्यान वडोलगावच्या पुलापर्यंत रस्त्याचं काम पूर्ण करण्यात यावं आणि त्या रस्त्याचं काम पूर्ण न होता ठेकेदाराला 1 कोटी बिल अदा केले म्हणून शहर अभियंता संदीप जाधव यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पॅनल 12च्या माजी नगरसेविका सौ सविता तोरणे, गजानन शेळके, समाजसेवक शिवाजी रगडे आणि फिरोज खान हे आमरण उपोषणाला बसलेत। माजी नगरसेवक महादेव सोनावणे, भगवान मोहिते, दशरथ चौधरी, रामेश्वर गवई यांच्या हस्ते आदर्शांना पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली। उल्हासनगर कॅम्प 3 मधील पॅनल क्रमांक 12 गुलजार टावर ते वडोलगाव पुलापर्यंतचा रस्ता अद्यापही पूर्णपणे बनलेला नाही, तरी देखील त्या रस्त्याचं काम पूर्ण न होता शहर अभियंता यांनी जय भारत कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक केशव यांना 1 कोटीचं बिल दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवाजी रगडे यांनी केला आहे। या रस्त्याचं काम प्रत्यक्षात सुरू न झाल्यानं बुधवारपासून पॅनल क्रमांक 12च्या माजी नगरसेविका सविता तोरणे रगडे, माजी नगरसेवक गजानन शेळके, शिवाजी रगडे, फिरोज खान, सुमनताई शेळके, शालिनीताई गायकवाड, रवींद्र केणे, गजानन म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, शरद म्हात्रे, रेखा जाधव, सचिन म्हात्रे, विनोद म्हात्रे, सागर म्हात्रे या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आमरण उपोषण करण्याचा इशारा वजा निवेदन उल्हासनगर महापालिका आयुक्तांना दिलं होतं। मात्र सदर रस्त्याचं काम अद्यापही सुरू केलं नसल्यानं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। या निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश देखील दिले होते, परंतु संदीप जाधव यांनी आयुक्तांचे आदेश फाट्यावर मारत त्या रस्त्याचं काम सुरू केलं नाही, त्यामुळे आम्हाला उपोषणाचा मार्गच स्वीकारायला लागला असं शिवाजी रगडे यांनी सांगितलं। या उपोषणाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असून प्रत्यक्षात रस्त्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार या उपोषणकर्त्यांनी केला आहे। आज आपण इथे माजी नगरसेविका सविताताई तोरणे रगडे, माजी नगरसेविका सुमनताई शेळके, माजी नगरसेवक गजानन शेळकेजी, माजी नगरसेवक फिरोज खानजी, मी शिवाजी रगडे, गदला सेठ, वडोलगावातील सर्व ग्रामस्थ, जे महिला व इथे आम्ही सर्व बेमुदत उपोषणाला बसलो आहोत। आणि याचं कारण असं आहे की वडोलगाव पुलासमोरील जो रस्ता होता हा याचं टेंडरिंग 2 वर्षापूर्वी झालं होतं आणि 2 वर्षापूर्वी ठेकेदाराने सदर रस्ता खोदला। त्याच्या रुंदीवरून ग्रामस्थ व प्रशासनामध्ये काही डिस्प्यूट होते, याचा फायदा घेत ठेकेदाराने तेवढं रस्त्याचं काम सोडून दिलं व काम पूर्ण न होताच टेंडर जेवढा अमाऊंट होतं तेवढं बिल काढून ठेकेदार बसलेला आहे। म्हणजे यामध्ये जे कोणी अधिकारी अभियंता त्यामध्ये होते व ठेकेदार यांच्या मिलीभगत याने यांच्या समन्वयाने ते बिल काढलेलं आहे व रस्ताचं काम सुटलेलं आहे। सदर गावामध्ये सेंट जोसेफ शाळा आहे, जिथे हजारो विद्यार्थी शिकतात, हजारो नागरिक तिथे राहतात। तो एकच रस्ता आहे। पावसाळ्यामध्ये अक्षरशः अपघात होतात, गाड्या स्लिप होतात, नागरिकांना विद्यार्थ्यांना चालता येत नाही, मोठ्या प्रमाणात गर्दी होते। वारंवार पत्रव्यवहार करून की पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं काम सुरू करावं, परंतु प्रशासनाने काम केलेलं नाही, कुठलाही मार्ग काढलेला नाही। ठेकेदार बिल काढून पसार झालेला आहे। आयुक्त मॅडमच्या हे निदर्शनं जाणून दिल्यानंतर आयुक्त मॅडमने अतिशय आक्रमक पवित्रा घेत एक तर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा किंवा इंजिनियरला सस्पेंड करा असा आक्रमक पवित्रा घेतला होता, परंतु प्रत्यक्षात अजूनही कोणतीही कृती झालेली नाही। म्हणून आज आम्ही माजी नगरसेवक गजानन शेळकेजी, फिरोज खानजी, मी शिवाजी रगडे व वडोलगावचे सर्व ग्रामस्थ आम्ही इथं बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत की आता आम्हाला आश्वासन नकोय। कारण यापूर्वी आम्ही जेवढे निवेदन दिले, आंदोलन केले, प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासनं दिले काम चालू करणार वगैरे वगैरे, परंतु प्रत्यक्षात काम काही सुरू झालेलं नाही। आता आमचा पवित्र असा आहे की काम सुरू करा, त्यानंतर जे उपोषण संपणार। म्हणजे आता आश्वासन नको, आता कृती हवी। जोपर्यंत ते काम सुरू होत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन स्थगित होणार नाही। ठेकेदाराने बिल काढलेल्या मॅडमने सांगितलेलं आहे की उपायुक्त ज्या मॅडम आहेत ज्यांच्याकडे PWD आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत की टेंडर ओपन करा, काय टर्म्स अँड कंडिशन होतं ते चेक करा, जर ठेकेदार चुकीचा असेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करा, आणि जर एस्टिमेट चुकीचा असेल आणि चुकीच्या पद्धतीने बिल काढले गेले असतील तर तुम्ही इंजिनियरला सस्पेंड करा असं आयुक्त मॅडमने आश्वासन दिलं होतं। परंतु प्रत्यक्ष कृती कधी होईल याची आम्ही वाट पाहत आहोत आणि जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण संपणार नाही, यावर आम्ही सर्व ठाम आहोत। तुम्हाला आश्वासन दिलं होतं लेखी आहे की जबानी आहे? काम सुरू करण्याबद्दल तर लेखी आश्वासन दिलेलं आहे, परंतु जे सस्पेंड करणं किंवा ब्लॅकलिस्ट करणं हे आश्वासन नवून मीटिंग मध्ये झालेला निर्णय होता, जे मॅडमनी आदेश दिले होते। अजून ते लेखी दिलेत की नाही दिले त्याच्याबद्दल आम्हाला कुठले कल्पना नाही, परंतु अभियंताच्या मार्फत ठेकेदाराला नोटीस काढलेली आहे हे मात्र खरं आहे।
मतलब क्या कहेंगे? वडलगांव का रास्ता जो ठेकेदार और अधिकारी के मिलीभगत से काम तो हुआ नहीं, लेकिन बिल निकाल कर ठेकेदार आराम से बैठा हुआ है। आप जाकर वहां पर देखोगे तो सेंट जोसेफ स्कूल है जिसमें हजारों बच्चे पढ़ते हैं। वडलगांव के नागरिक हजारों की संख्या में वहां रहते हैं जिनको आने जाने के लिए बहुत तकलीफ होती है। अच्छा, बारिश भी चालू हो गया है, आप देखोगे उस रास्ते पे कितने नागरिक अभी तक गिर चुके हैं, कितनों के हाथ पैर टूट चुके हैं, लेकिन महानगर पालिका को जाग नहीं आ रही है। उनके साथ में पत्र व्यवहार करने के बावजूद भी उनको स्पॉट पर कई बार लाया गया, उनको दिखाया गया, लेकिन कोई उसका निर्णय नहीं हुआ। ये बहुत ही दुख की बात है कि जो सड़क बनी हुई है उसको तोड़ रहे हैं और जो टूटी हुई चीज है उसको बनाने के लिए यहाँ भूख हड़ताल पे बैठना पड़ रहा है। आप देखोगे वडलगांव का मुख्य रास्ता है, डेली कम से कम 2 से 2.5 हजार लोग वहां पर प्रवास करते हैं, लेकिन कोई उसके देख रेख नहीं है। तो यही आज हम लोग शिवाजी रगड़े जी, नगर सेवक गजानन शिल्के जी, मैं खुद फिरोज खान जी, आज हम लोग भूख हड़ताल पर यहाँ पर बैठे हुए। जब तक वहां पर काम शुरू नहीं हो जाता है तब तक हम यहाँ से उठने वाले नहीं है, चाहे वो 2 दिन लगे, 4 दिन लगे या महीना भर लगे। कुछ भी अगर लॉ एंड ऑर्डर का कुछ भी परेशानियां होती है तो उसके जवाबदार महानगर पालिका खुद रहने वाली है। आज देखोगे तमाम सभी वडलगांव के नागरिक, सभी समस्त आज सपोर्ट में आए हुए, क्यों? क्योंकि उनको परेशानी है। तो यही आप लोग के चैनल के माध्यम से कमिश्नर मैडम से यही विनती है कि जल्द से जल्द उस रास्ते का काम चालू कराया जाए ताकि जो लोग परेशान है उनका समाधान किया जाए। NTV न्यूज मराठी, ठाणे, उल्हासनगर।